हॅलो स्टुडंट्स, मी गायत्री सदाफळ पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवर महाराष्ट्र मीडियावर. चला तर आज आपण घेणार आहोत 6th स्टँडर्डची सायन्सची ॲक्टिव्हिटी शीट नंबर 22. ओके, चला तर मग स्टार्ट करूया. प्रिव्हेन्शन ऑफ इन्फेक्शियस डिसीजेस, वॅक्सिनेशन, पब्लिक हेल्थ सर्व्हिसेस याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ओके, रेफरन्स घेतले आपलं 5th स्टँडर्डच्या चॅप्टर नंबर 23 इन्फेक्शियस डिसीज आणि हाऊ टू प्रिव्हेंट देम याच्यातून घेतले. ओके, लर्निंग आउटकम्स नो नीड टू रीड. ओके, लेट्स टेक अ लुक. प्रिव्हेन्शन ऑफ इन्फेक्शियस डिसीज. ओके, तुम्ही इन्फेक्शियस डिसीज पासून कसं प्रिव्हेंट करणार? टू प्रिव्हेंट डिसीज फ्रॉम द स्प्रेडिंग थ्रू वॉटर इट इज प्युरिफाय ॲट अ वॉटर वर्क. तुम्ही काय करा, वॉटर प्युरिफाय करा. इन स्मॉलर टाउन्स अँड विलेजेस ब्लिचिंग पावडर इज ॲडेड टू कम्युनिटी सोर्सेस ऑफ वॉटर टू किल द जर्म्स अँड मेक द वॉटर सेफ फॉर ड्रिंकिंग. When there is epidemic of gastro or justice, people are advised to boil water before drinking it. ओके, तुम्ही काय केलं पाहिजे, बॉईल केलेलं वॉटर ड्रिंक करायला पाहिजे टू अवॉइड डिसीजेस. टू प्रिव्हेंट मॉस्किटोज फ्रॉम द ब्रीडिंग वी मस्ट एन्श्योर देअर इज नो स्ट्रेंथ ऑफ वॉटर इन द सराउंडिंग. ओके, स्टँजंट वॉटर इन द सराउंडिंग. जर मॉस्किटो तुम्हाला वाढून द्यायचे नसले तर तुम्ही प्रिव्हेंट करायला पाहिजे काय, स्टँजंट वॉटर तुमच्या सराउंडिंगला नसायला हवं. बट इफ दॅट इज नॉट पॉसिबल इन्सेक्टिसाइड हॅव टू यूज. जर ते पॉसिबल नसेल तर तुम्ही काय यूज करायला पाहिजे, इन्सेक्टिसाइड्स. दस द डिसीज लाईक अ मलेरिया कॅन बी प्रिव्हेंटेड. यांनी काय होईल, मलेरिया सारखे डिसीज प्रिव्हेंट करता येईल. पीपल हू हॅव अ सिरियस इन्फेक्शन डिसीजेस लाईक अ ट्युबरक्युलस और स्वाईन फ्लू आर क्वारंटाईन. ओके, ज्या पीपल्सला ट्युबरक्युलोसिस किंवा स्वाईन फ्लू झालेला आहे त्यांना काय केलं पाहिजे, क्वारंटाईन. देअर आर सेपरेट वॉर्ड्स इन द हॉस्पिटल फॉर पीपल विथ द इन्फेक्शियस डिसीज. हॉस्पिटलमध्ये काय पाहिजे, सेपरेट वॉर्ड्स पाहिजे इन्फेक्शियस डिसीजच्या पीपलसाठी. ओके, क्लोथ्स अँड युटेन्साइल्स यूज बाय द पेशंट्स आर वॉश जर्मिसाइड. ते जे त्यांचे यूज करणारे क्लोथ्स आणि युटेन्साइल्स त्यांनी यूज केले ते काय केले पाहिजे, वॉश केले पाहिजे जर्मिसाइडनी. द स्पिटल ऑफ द पर्सन हू हॅज ट्युबरक्युलोसिस इज कलेक्टेड इन द वेसल अँड कवर विथ द जर्मिसाइड लाईक अ फिनाइल. ओके, सच प्रिकॉशन्स हेल्प्स टू प्रिव्हेंट द डिसीजेस फ्रॉम स्प्रेडिंग टू अदर. ओके, टू प्रिव्हेंट द स्प्रेड ऑफ डिसीजेस थ्रू एअर पीपल शुड कवर द माउथ वेन स्नीझिंग और कफिंग, अवॉइड द स्पिटिंग इन द ओपन. तुम्ही रुमाल ठेवूनच खोकले व शिंकले पाहिजे. इफ इट इज नेसेसरी टू विथ सच अ पेशंट अ मास्क शुड बी वॉन्ट टू कवर नोज अँड माउथ. अशा पीपल्सने काय केलं पाहिजे, नेहमी मास्क लावला पाहिजे. इफ समवन इन द फॅमिली गेट्स इन अन इन्फेक्शियस डिसीज द गव्हर्नमेंट हेल्थ डिपार्टमेंट शुड बी इन्फॉर्म सो दॅट नेसेसरी स्टेप्स फॉर प्रिव्हेंटिंग द स्प्रेड डिसीज कॅन बी टेकन. ओके, त्याच्यानंतर पाहूया आपण वॅक्सिनेशन. When disease producing microorganism enters our body, the body resists the disease or fight the germs. Okay, that's why many times we do not get a disease even if germs enter in our body. Another way to prevent these diseases is a vaccination. आपण vaccination करतो. Our body develop resistance to particular disease if we are vaccinated against it. तुम्ही जर एखाद्या पर्टिक्युलर डिसीजची वॅक्सिन घेतलेली असेल तर तुम्ही त्याच्यापासून काय होतात, प्रोटेक्ट होतात, सेफ होतात. Soon after a baby is born, she is given a tuberculosis vaccine. TB ची वॅक्सिन दिली जाते. When the baby is 1.5 month old, it given vaccine against the diphtheria ची वॅक्सिन दिली जाते. वुफिंग कपची दिली जाते. टिटॅनस आणि पोलिओची वॅक्सिन दिली जाते. 2 or more doses of this vaccination are given at intervals of 1 month. एका मंथच्या इंटरव्हलवर डिफरंट डोसेस दिले जातात. The vaccines for the diphtheria, whooping cough and the tetanus are combined into a triple vaccine and given as an injection. The polio vaccine is given orally. Okay, public health services. To prevent the spread of infectious diseases and epidemics, health and community welfare program are undertaken at the national level. Community programs for the vaccination are also undertaken as a part of national health scheme. Children are given the vaccine by the trained people. Special कॅम्प्स आर अरेंज फॉर दिस पर्पज. त्याच्यासाठी काय केले जातात, स्पेशल कॅम्प्स हे केले जातात. प्रायमरी हेल्थ सेंटर्स हॅव बीन इस्टॅब्लिश ॲट द विलेज लेवल. प्रायमरी हेल्थ सेंटर्स काय केले जातात, इस्टॅब्लिश केले जातात विलेज लेवलला. देर आर ऑल्सो फॅसिलिटीज लाईक मोबाईल डिस्पेन्सरीज, ॲम्ब्युलन्सेस अँड वेलफेअर फंड फॉर द डिसेबल. सर्व्हिसेस लाईक एक्झामिनेशन ऑफ युरिन अँड ब्लड, एक्स-रे, अल्ट्रासाउंड अँड अदर स्कॅन्स are also available through the health programs.
Thus, patients can get a service they need without delay. People are also educated about the right methods of handling drinking water and food. They are urged to maintain a cleanliness in their surrounding. It is now the forbidden by law to spit in a public space. The purpose of this ban is to prevent the spread of diseases. Mass media also used to for raising public awareness about the health and hygiene issues. Let practice. Give a preventive measure of following disease. आपल्याला काय करायचे? फॉलोइंग डिसीज पासून प्रिव्हेंटिव्ह मेजर हे करायचे. मलेरिया. मलेरियासाठी तुम्ही काय प्रिव्हेंटिव्ह करशाल? मलेरियाचे जर आपण बघितले वेअर फुल स्लीव्ह जे आपण काय करायचे फुल स्लीवचे क्लोथ घालायचे जेणेकरून काय होणार नाही आपल्याला मॉस्किटोज बाईट करणार नाही. स्प्रे इन्सेक्ट रिपेलंट ऑन युअर एक्सपोज स्किन. ओके तुम्ही काय लावायला पाहिजे इन्सेक्ट रिपेलंट लावायला पाहिजे तुमच्या बॉडीवर जेणेकरून मॉस्किटो तुम्हाला बाईट करणार नाही. ओके ड्रिंक सेफ कॉलरासाठी ड्रिंक सेफ वॉटर आणि सॅनिटेशन इज इम्पॉर्टंट. फॉर पोलिओ वॅक्सिनेशन इज इम्पॉर्टंट आणि ट्युबरक्युलोसिससाठी ऑलवेज कवर युअर माउथ and wash your hand after coughing and sneezing. Okay, write whether the following statements are right or wrong. Correct the wrong statement, write down it. Okay, spitting in public places does not spread disease. It is a wrong statement. काय हे wrong. wrong statement आहे. तर काय म्हणायला पाहिजे आपण? Spitting in public places spread diseases. Get carbohydrates and proteins in the right quantities. Our body becomes get energy, growth retards, becomes healthy, becomes weak. तर काय होऊ शकतं बघा जर आपण कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स राईट क्वांटिटीज मध्ये नाही घेतले तर काय होणार आहे आपल्याला becomes weak. ओके आपण राईट क्वांटिटीज मध्ये नाही घेतले तर काय होणार आहे becomes weak. Okay, त्याच्यानंतर वॅक्सिनेशन इज द बेस्ट वे फॉर प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज. येस राईट राईट ॲज इट इज तुम्ही लिहू शकता. सम डिसीजेस आर कॉज बाय द अँगर ऑफ गॉड्स. हे काय आहे रॉंग आहे. डिसीजेस डिसीजेस ओनली कॉज बाय द ह्युमन मिस्टेक आर caused by bad hygiene. Okay, next question आपण पाहूया. With the help of the internet as well as discussions with the elder people in the house, write down the information about COVID-19 based on the following points. Name of the disease is the COVID-19 चं नेम काय होतं आपलं? Name of disease is COVID-19. Okay, or काय म्हणायचं आपण त्याला कोरोना. The microorganism causing it, it's a coronavirus. Virus. Okay, the medium to spread, touching आणि कफिंग. त्याचे प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट wear the mask, wash hands, use of sanitizer, stay home, okay, stay safe. Okay, हे आपण प्रिव्हेन्शन्स बघितले कोरोनाचे. ओके, क्वेश्चन नंबर 5 आपण पाहूया. क्रिएट 10 स्लोगन्स बेस्ड ऑन पब्लिक अँड पर्सनल हायजीन सच ॲज क्लीननेस, डोर टू डोर, फ्री फ्रॉम द इलनेस. ओके, आपण काही स्लोगन्स आत्ता बघितले कोरोनाचे. 3 स्लोगन्स मी सांगितले, उरलेले स्लोगन्स तुम्ही लिहा. ओके, स्टे होम, स्टे सेफ. ओके,
अजून स्लोगन आहे स्टे होम स्टे सेफ. सेकंड स्लोगन आपण बघितलं इफ यू वॉन्ट टू इम्प्रेस प्लीज स्टे फ्रेश. ओके. थर्ड स्लोगन बघितलं बी क्लीन बी हेल्दी. अशा प्रकारे तुम्ही किती 10 स्लोगन्स कलेक्ट करायचे. सो थँक्यू स्टुडंट्स. पुन्हा आपण भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्टे होम स्टे सेफ.